आपण सगळे ना खूप डिस्ट्रॅक्शन्स मध्ये आजकाल जगतोय, बरोबर आहे. मला वाटतं यापूर्वीच्या कुठल्याही जनरेशनकडे जेवढं डिस्ट्रॅक्शन नसेल ना तेवढं आपल्या जनरेशनकडे. जेव्हा कधी सोशल मीडियावरून स्क्रोल करत असतो ना तेव्हा प्रत्येक वेळेस वाटतं की या जगाला अजून एंटरटेनमेंट आणि डेव्हलपमेंटची गरज नाहीये, तर थोड्या शांततेची गरज आहे. सोसायटीमध्ये टॉक्सिक लोकांची संख्या इतकी वाढायला लागलेली आहे की कधी कोण काय करून आलेलं असेल आणि कुठल्या इंटेन्शन आजूबाजूला ओवरत असेल ना याची खात्रीच देता येत नाही. बाकी न्यूज चॅनल वगैरे तर बघितल्यावर असं वाटतं की जगातल्या सगळ्या प्रश्नांचं फक्त मर्डर वगैरे एवढंच उत्तर उरलेलं आहे. शांतता, संयम, संवादाने परिस्थिती वगैरे हाताळणं या सगळ्या गोष्टी कुठल्या तरी काल्पनिक कथेतल्या गोष्टी आहेत. रिअल लाईफ मध्ये त्याला काहीच मिनिंग नाहीये. शेवटी माणूस आहे, इमोशन्स आहेत, आपल्यालाही थॉट्स वगैरे आहेत, त्यामुळे किती इग्नोर करणार. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह कसं राहायचं, पॉझिटिव्ह जाऊ द्या बाजूला, ऍटलीस्ट स्टेबल कसं राहायचं, तर यासाठी ऍटलीस्ट मी तरी 2-3 गोष्टी करतो ज्या तुम्हाला सुद्धा हेल्प करू शकतं. नंबर 1, लिव्ह ऑन पर्पज. सगळ्यात आधी आपला दिवस प्लॅन करायला घ्या. रिसर्च असं सांगतो की प्रत्येक माणसाच्या माइंडमध्ये दिवसभरामध्ये 60,000 ते 70,000 थॉट्स येतात आणि माझं असं म्हणणं आहे की या 60,000 मधले जास्तीत जास्त थॉट्स हे इंटेन्शनल असावेत. सकाळी उठल्यानंतर लगेच स्वतःच्या फिजिकल आणि मेंटल हेल्थ वरती काम करायचं. दिवसभर आपण ज्या काही गोष्टी करू ना त्या जास्तीत जास्त आनंदाने करण्याचा प्रयत्न करायचा आणि रात्री झोपण्याच्या आधी ऍटलीस्ट काही वेळ तरी वाचा किंवा लिहा. गोष्ट मी परत सेपरेट पॉईंट मध्ये बोलतो. प्रॉब्लेम तेव्हा आहे जेव्हा तुम्ही ब्लँक उठताय आणि प्रत्येक दिवसाला ब्लँक सामोरे जाताय, मग ती गोष्ट डिझास्टर आहे, कारण 60च्या 60,000 थॉट्स हे बाहेरून येत आहेत. नंबर 2, झोपण्याच्या आधी थोडा वेळ वाचण्याची सवय लावूनच घ्या, कारण वाचनाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक हे कोणाच्याही समोर नतमस्तक होत नाही, इव्हन परिस्थितीच्या समोर सुद्धा नाही. म्हणजे मी लहानपणी भगतसिंग वाचताना एक गोष्ट वाचली होती की त्यांना जेव्हा जेलरने सांगितलं येऊन की तुम्हाला थोड्या वेळात फाशीवरती द्यायचंय, त्यावेळेस ते म्हणाले की थोडा वेळ द्या, खूप महत्वाचं मी काहीतरी वाचतोय. आणि तेव्हा मला समजलं नाही यार, ही गोष्ट ऐकून तर एखाद्याला इन्स्टंट कॉन्स्टिपेशन वगैरे झालं असतं, हा माणूस वाचनासाठी वेळ का मागतोय. इथं कळतं की वाचनाचं महत्व काय, ती माइंड पॉवर इतकी इम्पॉर्टंट का आहे. म्हणजे थोड्या वेळात फाशी द्यायचं हे ऐकल्यानंतरही इतका शांत, संयमी आणि स्टेबल कसं काय असू शकतो माणूस. त्यामुळे थोडा वेळ वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी द्या, माइंड स्टेबल राहील. नंबर 3, स्वतःचा हॅपीनेस रिडिफाईन करा. बघा, आपण सगळेच जण ना एका बेसिक लाईफस्टाईल पर्यंत ऑलरेडी पोहोचलेलो आहे, ती गोष्ट अचीव्ह करून झालेली आहे. आता याच्या पुढे जर लाईफमध्ये पर्पज नसेल तर आपण भरकटणार आणि हीच गोष्ट ऑलमोस्ट जगासोबत व्हायला लागलेली. त्यामुळे आपल्याला खरा आनंद कशामध्ये मिळतो, कॉन्ट्रीब्यूट आपण कुठे करू शकतोय, ही गोष्ट रिडिफाईन करा आणि त्यातून स्टेबल राहणं पॉसिबल आहे अशा सगळ्या किओटिक सिच्युएशन मध्ये.